ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांचा सत्यशोधक जो विचार आहे आपल्या देशामध्ये अनंत काळापासून जो महापुरुष झालेला आहे, सर्व भूमिपुत्र महापुरुष महामाता सर्वांना मी प्रथमतः नमन करतो। सत्यशोधक गौतम बुद्ध, महावीर, महात्मा बसवण्णा, महात्मा ज्योतिराव फुले अनेक संतांनी भारतीय भूमिपुत्र जो मूल बहुजन लोक आहे त्यांचं सत्यशोधन करून सर्व क्षेत्रामध्ये भारतीय जो मूलनिवासी वर्ग आहे त्यांना न्याय मिळावा, हक्क मिळावा। हजारो वर्षापासून त्यांच्यावर होत आलेले जे शोषण आहे त्या शोषणाच्या विरोधामध्ये धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य जे निसर्गाने आम्हाला जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वतंत्र विचार करायचा ते सर्व स्वातंत्र्य आपल्या देशाचे हे सर्व भूमिपुत्र महापुरुषांनी महामातेंनी आम्हाला आणून दिलेला आहे। परंतु वर्तमान स्थितीमध्ये सर्व महापुरुषांचं जे सत्यशोधक चळवळी होतं त्याच्यावर खूप मोठा हल्ला झालेला आहे आणि सर्व महापुरुषांचा जो अनुयायी आहे, विचाराचे जो अनुयायी आहे, परत एकदा आपला भारत देशामध्ये खूप मोठा सत्यशोधक क्रांती सुरू करावा लागेल। महात्मा बसवण्णा 12व्या शतकामध्ये अनुभव मंटपाचा निर्माण करून मनुनिर्मित जाती व्यवस्था विषमतेचा जो विचार होता ते नष्ट करून सर्वांना इष्टलिंग धारण करून स्वतंत्र विचारधारेचं लिंगायत आंदोलन करून लिंगायत धर्माचा उगम झालेला आहे। बहुशः सर्वांना माहीत आहे ही गोष्ट। त्याच्यामध्ये जे बलुतीदार अलुतीदार होते आपल्या देशाचे ते सर्वांना सोबत घेऊन, महिलांना सोबत घेऊन लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद सर्व प्रकारचे भेद नष्ट करून मानवतावादी, समतावादी, न्यायवादी धर्माचं महात्मा बसवण्णांनी निर्माण केलेलं आहे। ते सुद्धा सत्य शोधक क्रांतीच आहे। परंतु आता सध्या घडीमध्ये काही सामाजिक संघटन जो काम करत आहे, समतेच्या विचारधारेच्या विरोधामध्ये जे आमचा लढा आहे त्याच्यामध्ये काही संघटन काम करत आहे, परंतु आपला महापुरुषांचा तो धार्मिक व्यवस्था आहे, धार्मिक आचरण आहे, धार्मिक विचारधारा आहे ते विसरून करत आहे। म्हणून यशस्वी होत नाही मी आपला संघर्षामध्ये। महात्मा ज्योतिराव फुले इथं कार्यकर्त्यांनी प्रस्तावना करताना सांगितलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचं जो आंदोलन होतं हे धर्मविरोधी नव्हतं, कर्मकांडाच्या विरोधामध्ये होतं, अज्ञानाच्या विरोधामध्ये, रूढ गूढ परंपरेच्या विरोधामध्ये त्यांचं आंदोलन झालेलं आहे। आता मी एक पुस्तक बघितलं, इथं प्रकाशन झालं, सार्वजनिक सत्य धर्म,
ज्योतिराव फुलेजी सत्य धर्म नावाचं धार्मिक आचरण आम्हाला सांगितलेलं आहे. बाबासाहेब सुद्धा अखेरला देशाचा जो मूळ धर्म आहे बौद्ध धर्माचं आचरण केलेलं आहे. महात्मा गौतम बुद्धापासून, महावीरापासून, महात्मा बसवण्णापर्यंत, महात्मा फुले बाबासाहेबापर्यंत समाजोधार्मिक आंदोलन केलेलं आहे. समाजोधार्मिक, केवळ सामाजिक नाही, केवळ धार्मिक नाही, समाजोधार्मिक, सोशो रिलिजियस मुवमेंट, सोशो रिलिजियस. आपला देशाचा जो मूळ धर्म आहे तो सत्य धर्म आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगितलेला धर्म आहे. परंतु आपल्यावर आता सध्या परिस्थितीमध्ये या सर्व परिवर्तनवादी चळवळी जो चालू आहे त्याच्यावर जो हमला झालेला आहे धर्माच्या नावाने झालेला आहे. आमच्या लोकांचं ब्रेन वॉश करून, महिलांचं ब्रेन वॉश करून हिंदुत्वाच्या नावाखाली आपला बहुत्व संस्कृतीचे जो धर्म आहे, एक संस्कृती त्याच्यावर थोपण्याचा जो प्रयत्न आता सध्या चालू आहे ते सत्य धर्मावरचा खूप मोठा हमला आहे. म्हणून आम्हाला चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, धर्म हे शिस्त मला शिकवत आहे, एक शुद्ध आचरण शिकवत आहे. त्या धर्माचं आचरण घेऊन आम्हाला हे एक सामाजिक आंदोलन करायचं आहे. मी अनेक संघटनांमध्ये काम केलेलं आहे, सामाजिक संघटना. तिथं धर्माचं आचरण नसल्यामुळं तो संघटना नष्ट होत आहे भारतामध्ये. आणि शत्रूंचा षडयंत्र आहे अति धार्मिकता करायचं, कपोल कल्पित विचार सांगायचं, परत वेद शास्त्र आगम पुराण गीता मनुस्मृती आपल्या लोकांवर थोपायचं परत चालू आहे. आणि बहुशः म्हणजे जास्तीत जास्त थोपलेला आहे. सध्या आमच्या पुढे खूप मोठा सवाल भारतामध्ये वैदिकांनी केलेला आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्रीयताचं जे नशा युवकांच्या डोक्यामध्ये घातलेला आहे. राजकीय प्रेरित देशभक्ती, राजकीय प्रेरित जो धर्म आहे तो विचारधारा जर वाढला मग आपल्या देशातला जो लोकशाही आहे तो खतम होणार आहे. म्हणून सर्व युवकांना मी हे सांगू इच्छितो, जे राजकीय प्रेरित राष्ट्रवाद आहे तो आपला राष्ट्रवाद नाही, जो धर्म प्रेरित राष्ट्रवाद आहे तो आपला राष्ट्रवाद नाही, ते देशभक्त नाही. विशेष पक्षामध्ये काम केल्यानंतर तुम्ही देशभक्त होणार, विशेष राजकीय व्यक्तीला फॉलो केलं नंतरच तुम्ही देशभक्त होणार. विशेष एक राष्ट्राला विरोध केलो, एक जातीला, एक धर्माला विरोध केलो तरच तुम्ही देशभक्त होणार. हे जो जहर आहे हे भारताचं जो मानवतावादी जो आत्मा आहे हे खतम करत आहे. परंतु आपला जे सत्यशोधक होते सर्व महापुरुष असा आम्हाला विचार दिले नाही, याच्या विरोधामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन लावलेलं आहे आपल्यासाठी. मग आम्ही जर शिकलेले बुद्धिवादी लोक तो विचारधारा तो आंदोलन जर आम्ही पुढे नाही चालविलो मग आम्ही महापुरुषांच्या सोबत गद्दारी केल्यासारखं होतं, बेईमानी केल्यासारखं होतं. सर्व प्रकारचं बेईमानीमध्ये बौद्धिक बेईमानी हे खतरनाक आहे. म्हणून आपलं लोक हे समजून घ्यावं. मग आपला महापुरुषांचा जो स्वप्न होता बहुजन हिताय बहुजन सुखाय स्वप्न होता. महात्मा बसवण्णा सकल जीवात्मर्गे लेसु बैसुवने शरणा, सकल करणारा दया करणारा आहे तो संत आहे हे सांगितलेलं आहे. ह्या विचारधारा आम्हाला पुढे न्यायचा आहे. आणि आपला जो भूमी आहे संतांचा भूमी आहे, शरणांचा भूमी आहे, सुफींचा भूमी आहे. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा
भारतीय लोकांना जोडण्यासाठी सुफिझम खूप मोठा काम केलेला आहे. परंतु दुःखाची गोष्ट आहे, इस्लाम धर्मामध्ये सुफिझम खतम होत आहे. जोपर्यंत सुफिझम पुढे नेत नाही, ते जिवंत ठेवत नाही, तो विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात नाही, तोपर्यंत इस्लामाचा जो खरा मानवतावादी विचार आहे हे भारतीय बहुजनामध्ये जाणार नाही. मग हे सर्व विचार करणारे जे लोक आहेत ते सर्वांना एकत्र येऊन परत आम्हाला खूप मोठा आंदोलन करायचं आहे, जागृती करायचं आहे. आता सांगितले फक्त आपला जो जागृती आहे व्हॉट्सअपवर चालू आहे म्हणून, प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारा लोक आम्हाला पाहिजे आहे. ऑनलाईन कार्यकर्ता भरपूर झालेत आपल्याकडे, परंतु ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता दिसत नाही कुठे. मग सध्या परिस्थितीमध्ये लोकांच्या जवळ जायचं आहे, आम्हाला त्यांच्याशी संवाद करायचा आहे आणि त्या प्रचार करण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी बनवायचं आहे. आणि जे दुश्मन आहे सर्व दिशाने आमच्यावर अटॅक केलेला आहे. सगळ्यात जास्त धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व बाजूने अटॅक केलेला आहे. परंतु आपला प्रयत्न जो आहे एकच बाजूने आहे, सामाजिक परिवर्तन. परंतु धार्मिक परिवर्तनाचं कोण करणार? हे सर्व गोष्टीचं परत आम्हाला बसून विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. महात्मा ज्योतिराव फुले यांचा उद्देश होता, तुम्हाला माहित आहे, सत्यशोधक समाजाचं निर्माण करायचा त्यांचा जो मूळ उद्देश होता. महात्मा बसवण्णाचा जो समतावादी समाजाचं निर्माण करायचा त्यांचा उद्देश होता. बुद्धांचा बहुजन हिताय बहुजन सुखायचा जो उद्देश होता, ते सर्व उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वांना परत एकत्र यायचं आहे. खूप वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी उद्घाटक म्हणून बोलवल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. जय बसवण्णा, जय सत्यशोधक, जय संविधान.